सोनाली ब्लॉग वेंचर्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा छान आनंदात जाऊ दे. आणि आम्ही रूमवरून चेंज केलं आणि संध्याकाळी आम्ही इथं आलो होतो तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवते इतका छान व्ह्यू आहे आणि आजूबाजूचा परिसर. त्याच्यानंतर तुळजाभवानीचं मंदिर पण खूप सुंदर आहे आणि हे सगळं अक्कलकोटलाच आहे. या साईडला तुम्हाला भरपूर सारे रूम्स भेटतील. जसे जसे प्राईज आहेत तसे तसे रूम आहेत. जसं आपल्याला वाटतं तसं घेऊ शकतो. पण इतकं सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण दाखवते. आणि इथं हे सगळे उभारलेत मंदिरात नाही येऊन. आणि आम्ही इतके जण आलो होतो अक्कलकोटला. तर इथं मुलांसाठी खेळायला खूप छान गार्डन आहे, हो की नाही स्वरा? चक्की पिसा. हां, आतमध्ये जायला अलाउड नाही स्वरा. इकडं खूप सुंदर आतमध्ये. आतमध्ये जायला अलाउड नाही. आणि त्या बाजूनी असं बघायला भेटतंय का काय माहिती. त्या बाजूला असं मंदिर आहे. मंदिर नाही सॉरी, गार्डन आहे खेळायला मुलांना. खूप सुंदर आणि मोठं गार्डन आहे. तर खरंच अक्कलकोटला इतकी शांतता आहे. आणि असं गाई म्हशी त्यांनी सगळे असे रोडनी जाताना दिसतात. कसले मोठे मोठे आहेत ना. पण तुम्हाला आतमध्ये गार्डनमध्ये जायला तिकीट लागणार आहे. आणि तिकीट आहे आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी खेळण्यासाठी. तिकीट आहे बोलले हो, तिकीट आहे तिकीट. एक गाडी बुक केली आहे. तर आम्ही चाललोय खंडोबाच्या मंदिरला. अजून कोणत्या चोळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये चाललोय. पुढं ते पण बघायला मिळेल. सर घेतो सर. शेवटी मंदिराला सोडायचं. मंदिर नाही इकडे आणून सगळे झाले का? मला नंबर द्या म्हणजे मला व्हिडिओ बघायला भेटेल. मी म्हटलं मावशीला 4 सबस्क्रायबर झाले पाहिजे. पोरांच्या शाळेच्या ट्रिप पण येतात अक्कलकोटला. स्पोर्ट चालू आहे इथं. उद्या गुरुवार आहे, उद्या जास्त गर्दी असेल ना दादा? पौर्णिमेला का? आणि आधी मध्ये आता आहे तेवढीच. अच्छा, हे दादा आम्हाला सांगत होते गर्दी कधी असते गर्दी नसते करून. तर इकडं ह्या बाजूला गेलं ना बरोबर स्वामी समर्थांच्या मंदिराकडे जायला रस्ता आहे. हे आहे मंदिर बाळप्पा मठ. दादानी बरोबर ओळखलं त्यांना. असे चौकोनी आहेत ना, हे स्वामी समर्थांचे पाऊल उठले होते असं म्हणतात. म्हणून तिथं असं त्यांनी सांगितलं पण आम्हाला आवर्जून की ह्याच्यात तिथं तुम्ही पाय ठेवू नका. हो पाय दिसतात ना. हे बघा, हो इकडे इथं बघा महाराजांचे पाय उठलेले असे प्रॉपर दिसत आहेत. आवाजामुळे स्वराचं म्हणणं असं आहे की ट्रॅक्टरचा आवाज असा येतो असं तिचं म्हणणं आहे, हो की नाही स्वरा? आता इथं अंधार आहे, लोक दिसत पण नाही. मंदिर असं गल्ल्यातनी आहेत त्याच्यामुळं असं रोड रस्ता छोटा आहे. आत्ता आम्ही पोहोचलोय. कुठं पोहोचलोय तू नका पण लावून घ्या. गेली इकडे
हा काय बोलले? हे सुख आहे बघा, मंदिराच्या दारात पण एवढं छोटूसा मुलगा खेळतोय. खंडोबा मंदिरामध्ये बोलायला 5 मंदिराचं दर्शन झालंय, बरोबर ना? आहे की नाही? हा काजल 5 मंदिराचं दर्शन झालं ना. एवढं भारी आहे की आम्हाला 2 टाइम महाप्रसाद भेटला. सकाळी पण आम्हाला महाप्रसाद भेटला आणि आता पण आमच्या ट्रॅव्हल्सचा टाइम आहे, भरपूर वेळ आहे आमच्याकडं, म्हणून आत्ता पण आम्हाला महाप्रसाद भेटतोय. ही सर्वात मोठी स्वामी समर्थांची मूर्ती आणि ह्या साईडला जायला रस्ता आहे, तिथं जिथं महाप्रसाद आहे. सगळ्यासाठी लाईन बघा केवढी लागले, लोक बसले पाठ बघत. महाप्रसादला अजून थोडा वेळ बाकी आहे, म्हणजे असे सगळे लाईन लावून बसलेत लिटरली, कारण वेळ आहे थोडासा म्हणून. पण आपल्याला 2 टायमाचा महाप्रसाद भेटले, खूप मोठी गोष्ट आहे. वाट बघतो त्याच्याबरोबर मी पण सामील आहे आणि स्वरा पण सगळी लोकांची. आणि सकाळपासून माझी तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी अक्कलकोटमध्ये आले. त्याच्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. हे सगळं काही शूट केलं नाही. आता मगाशी ब्लॉग स्टार्ट केला आणि म्हटलं आता व्यवस्थित तब्येत आहे, आता आपण पण सगळं कुठं चाललं आहे, काय करतं ते सगळं शूट करावं. आता सगळं शूट. हा प्रसादासाठी केवढी मोठी लाईन लागलेली आहे. आणि आम्ही महाप्रसादला पोहोचलो आणि महाप्रसादला बसल्यानंतरच तोपर्यंत ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला आणि मग इतकी गडबड झाली की आम्ही रूमवर गेलो, जेवण केलं, रूमवर गेलो आणि बॅगा पॅक करून तोपर्यंत ट्रॅव्हल्सवाला अर्धा तास लेट झालं. तर ट्रॅव्हल्स पुढं निघून पण गेली आणि आम्हाला खूप कॉल केले त्या दादांनी खरंच, पण मग तरीसुद्धा आमच्याकडूनच चुकी झाली होती, खरंच लेट झालं होतं. तरी ते पुढं जाऊन थांबले होते. मग आम्ही रिक्षा केली आणि मग तिथपर्यंत ट्रॅव्हल्सवाल्यापर्यंत पोहोचलो आणि आजचा सगळा दिवस पूर्ण छान गेला होता आणि लास्ट मोमेंटला थोडीशी गडबड झाली. असं चालत राहतं या सगळ्या गोष्टी. तर खूप छान वाटलं. अक्कलकोटला मी पहिल्यांदाच गेले होते, खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती अक्कलकोटला जायची, तर ती पूर्ण झाली. मी म्हणून स्वामींनी बोलवलं म्हणून जसं काही मी गेले असेल. तर खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड करायचा पण राहिला होता. मग आम्ही सकाळी आज मुंबईला 6 वाजता पोहोचलो आणि मग म्हटलं आता ब्लॉग एंड करावा. आणि आजचा दिवस आणि कालचा दिवस खूप छान गेला. तर परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा आणि मजेत राहा.